पाहुयात पुढची बातमी। मनोज जरांगे पाटील यांनी कोर्टामध्ये तडजोडीचा प्रस्ताव मांडलाय। तडजोड होत असेल तर पहा, दोघांना देखील कोर्टाने पर्याय दिलाय। तर पुढील सुनावणी 24 तारखेला होतीये। तडजोड होत असेल तर पहा असा कोर्टाने खरं तर दोघांना देखील पर्याय दिला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कोर्टात तडजोडीचा प्रस्ताव पाहायला मिळतोय। मनोज जरांगे यांनी फसवणूक केल्याची कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याच नंतर आता सुनावणी दरम्यान जरांगेंकडून कोर्टात तडजोडीचा प्रस्ताव आहे। तर कोर्टाने सुचवलेल्या पर्यायावरती जरांगेंचा हा प्रस्ताव आहे। तडजोड होत असेल तर पहा, दोघांना देखील कोर्टाने हा पर्याय दिला। या प्रकरणी पुढील सुनावणी 24 तारखेला घेतली जाईल। मनोज जरांगे यांच्याकडून कोर्टात तडजोडीचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। कोर्टाने सुचवलेल्या पर्यायांवरती जरांगेंचा हा प्रस्ताव आहे। तर पुढील सुनावणी 24 तारखेला होईल। या संदर्भात लक्ष्मण सोळंकी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। लक्ष्मण, आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांनी जे महानाट्य जालन्यामध्ये आयोजित केलं होतं, त्या महानाट्यादरम्यान मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे जे काही सहकारी होते यांनी त्या ज्या नाट्याचे निर्माते आहे, निर्देशक आहे, यांचे पैसे बुडवले म्हणून त्यांच्या विरोधात पुणे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती। आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे नोटीस जारी करण्यात आली होती, अटकपूर्व वॉरंट जारी करण्यात आलं होतं। त्यानंतर मनोज जरांगे हे न्यायालयात हजर झाले होते। त्याचप्रमाणे आज सुद्धा तारीख असल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे न्यायालयात हजर झालेले आहे आणि त्यांच्याकडून आता निर्माते यांच्यासोबत तडजोडीचं एक प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे आणि आता त्यावर न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। वर्षा, निश्चितच लक्ष्मण, त्यामध्ये 24 तारखेला काय होतं हे बघावं लागेल। खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।